हा आपल्या सब्जेक्टचा सिलेबस आहे. टोटल आपल्याकडे 5 युनिट्स आहेत आणि एव्हरी युनिट वरती आपल्याला प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत. प्रॅक्टिकल क्वेश्चन्स पण आहेत आपल्याकडे. आपण ईच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे. प्रत्येक सेशनचे तुम्हाला नोट्स मिळतील. प्रत्येक जो आपला आता सेशन होणार आहे सॅटर्डे संडे 4:30 to 5:30 यामध्ये मी तुम्हाला तो टॉपिक एक्सप्लेन करेल. त्याच्या रिलेटेड जे काही असाइनमेंट्स असतील त्या तुम्हाला ग्रुपवरती येतील. असाइनमेंट सॉल्व्ह करताना जर कुठे प्रॉब्लेम आला, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आता जो आपला कम्प्युटर ऍप्लिकेशन्स इन फार्मसी हा टॉपिक आहे, हा एक्झॅक्टली का सिलेबस मध्ये आहे तर आपल्या जो फार्मसी आहे ब्रांच, त्या फार्मसी ब्रांच मध्ये एक्झॅक्ट कम्प्युटर्सचा इम्पॉर्टन्स काय आहे. फार्मसीमध्ये कम्प्युटर्सच्या रिलेटेड ऍप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत. ऍज अ स्टुडंट, ऍज अ इंटर्न, ऍज अ जॉब सीकर म्हणून तुम्ही कुठे कुठे ह्या ऍप्लिकेशन्सचा यूज करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. फार्मसीचे ऍप्लिकेशन्स कसे सर्च करायचे, त्याचे बेनिफिट्स कसे सर्च करायचे. जर तुम्हाला डेटा स्टोरेज करायचं असेल, तुमचा ओन प्रोफाईल मेंटेन करायची असेल तर ती कशी केली जाते. मग डेटाबेस ऍप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत, फार्मसीच्या रिलेटेड आता सध्याला ऍप्लिकेशन्स कोणते अवेलेबल आहेत किंवा तुम्ही काय काय कम्प्युटर्स मध्ये करू शकता फार्मसीच्या रिलेटेड, या सगळ्या गोष्टी आपण या सेशन्स मध्ये बघणार आहोत. तसे तुमचे सगळे युनिट्स पण आहेत बघा. फर्स्ट युनिट मध्ये आपण पर्टिक्युलर एखाद्या सिस्टीम बद्दल इन्फॉर्मेशन कशी गॅदर केली जाते, गॅदर करण्यासाठीचे टूल्स कोणते आहेत, वे कोणता आहे हे बघणार आहोत. त्यानंतर जर तुम्हाला डिझायनिंग काही करायचं असेल, म्हणजे इन्फॉर्मेशन गॅदर करायची तुम्हाला पेशंटच्या रिलेटेड, तर ती कशी केली जाते, किंवा ड्रग्सच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन गॅदर करायची आणि ती डिस्प्ले करायची तर ती कशी केली जाते. स्टोअर करण्यासाठी कोणते कोणते डेटाबेसेस वापरले जातात हे आपण सेकंड युनिट मध्ये बघणार आहोत. थर्ड युनिट मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर्स इन फार्मसी हा टॉपिक बघणार आहे. आता सध्या कोणते कोणते ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहेत किंवा फार्मसीमध्ये कोणते कोणते ऍप्लिकेशन्स आपण तयार करू शकतो, या सगळ्या गोष्टी या थर्ड युनिट मध्ये आपण पाहणार आहोत. पूर्ण तुम्हाला ह्या फार्मसीच्या रिलेटेड इम्पॉर्टन्स या सब्जेक्ट मध्ये बघायला मिळेल. आपण आपल्या आजच्या सेशनला चालू करू. आपला आजचा जो पहिला सेशन आहे हा नंबर सिस्टीम्स वरती आहे. मग एक्झॅक्ट ही नंबर सिस्टीम काय आहे, त्याचा बेनिफिट काय आहे आणि त्याचा यूज आपण कुठे करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या सेशन मध्ये पाहतोय. नोट्स तुम्हाला मिळतील आफ्टर सेशन. नंबर सिस्टीम, नंबर्स म्हणले की तुमच्या पुढे डोळ्यापुढे नंबर्स उभे राहतात. मग नंबर्स म्हणजे काय, आपले 1 2 3 4 5 जे आपण रेग्युलर नंबर्स ऍडिशन्स करण्यासाठी, सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण यूज करतो. मग या नंबर्सचा यूज आपल्या कम्प्युटरमध्ये काय आहे हे आपण ह्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. A number is a system, is a collection of various symbols which are called digits. नंबर्सलाच आपण डिजिट सुद्धा म्हणतो. मग एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या टाइप्सचे डिजिट्स म्हणजे नंबर्स अवेलेबल आहेत, तर बायनरी नंबर्स आपण आपल्याकडे असतात, डेसिमल नंबर्स आहेत, ऑक्टल नंबर्स आहेत, हेक्साडेसिमल नंबर सुद्धा आहेत. बायनरी नंबर्स म्हणजे काय, बायनरी नंबर्स आर नथिंग बट 1 and 0 combination of 0 and 1. बायनरी सिस्टीम मध्ये फक्त दोनच डिजिट्स तुम्हाला दिसतील, 1 and 0. दुसरे कोणतेही डिजिट्स बायनरी सिस्टीम मध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. जसं आपण
आपले पर्सेंटेज कॅल्क्युलेशनसाठी आपण 1 2 3 4 चा यूज करतो, डेसिमल पॉइंट्स असतात त्याच्यामध्ये. सेम तसंच बायनरी सिस्टीम मध्ये तुम्हाला 1 0 चं कॉम्बिनेशन मिळेल. तुम्हाला अदर दॅन 1 अँड 0 कोणताही डिजिट अवेलेबल नसणारे दिसणार सुद्धा नाही. बायनरी नंबर सिस्टीमलाच बेस 2 नंबर सिस्टीम सुद्धा म्हणतात. हे बघा, फॉर एक्झाम्पल बायनरी नंबर 1 0 1 0 1 0 यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हा आपला झाला बायनरी नंबर. त्याला बेस 2 असतो. 2 जिथे जर तुम्हाला दिसला पर्टिक्युलर नंबर आणि त्याला बेस 2 दिसला तर डोक्यामध्ये ठेवायचं दिस इज अ बायनरी नंबर. आणि बेस 2 जरी नसेल तर 1 0 कॉम्बिनेशन असेल तर लगेच आपल्याला अंडरस्टँड होऊन जातं की दिस इज अ बायनरी नंबर. मग आता बायनरी नंबर तसाच आपल्याकडे डेसिमल नंबर सुद्धा अवेलेबल आहेत. डेसिमल नंबर म्हणजे काय, 0 to 9 नंबर्सचे कॉम्बिनेशन. म्हणजे 1 2 3 56 75 हे असे नंबर्स म्हणजे काय आहेत, डेसिमल नंबर्स. आपले रेग्युलर 0 to 9 यांचं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याला डेसिमल नंबर्स म्हणतात आणि त्याचा बेस 10 असतो. ऑक्टल नंबर्स, ऑक्टल म्हणजे 8 0 to 7 नंबर्सचेच कॉम्बिनेशन असतात. म्हणजे तुम्हाला 8 आणि 9 हे दोन नंबर्स जे आहेत ते ऑक्टल नंबर मध्ये दिसणार नाहीत. जसं डेसिमल नंबर मध्ये 0 to 9 चं कॉम्बिनेशन असतं, बायनरी मध्ये 0 1 कॉम्बिनेशन असतात, तसेच ऑक्टल नंबर्स मध्ये 0 to 7 नंबर्सचेच फक्त कॉम्बिनेशन असतात आणि त्याचा बेस 8 असतो. त्यानंतर आहे हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल नंबर्स म्हणजे काय, 0 to 9 आपले रेग्युलर नंबर्स आणि अल्फाबेट्स मधले A B C D E and F हे नथिंग बट A इज इक्वल टू 10. म्हणजे 9 नंतर कोणता डिजिट येतो, 10. 10 ला A असाइन करायचा, 11 ला B, 12 ला C, असे 15 नंबर्स पर्यंतचे हे डिजिट्स आहेत. बट आफ्टर 9 10 11 12 हे कॅल्क्युलेट न करता A B C D E and F हे नंबर्स कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे जे असे जर तुम्हाला नंबर कुठे दिसले 0 to 9 प्लस A to F यांचं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याला हेक्साडेसिमल नंबर्स म्हणतात आणि त्याचा बेस 16 असतो. म्हणजे जर हेक्साडेसिमल वरती कोणतेही कॅल्क्युलेशन करायचे असतील तर आपल्याला 16 ह्या डिजिटचा यूज करावा लागतो. जसं बायनरी साठी 2 चा, डेसिमल साठी 10 चा, ऑक्टल साठी 8 चा आणि हेक्साडेसिमल साठी 16 चा. हे बघा एक्झाम्पल बघा, 19FDE16 हेक्साडेसिमल नंबर. आता हा जो 19 आहे 19 आणि आफ्टर दॅट 16, मग त्याला तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये हेक्साडेसिमल नंबर म्हणू शकता. त्याचा बेस काय असतो, 16. आता हे झाले आपले नंबर सिस्टीम्स. या नंबर सिस्टीम बायनरी नंबर सिस्टीम असेल, डेसिमल असेल, ऑक्टल असेल आणि हेक्साडेसिमल, तर यांमध्ये कन्व्हर्जन सुद्धा केले जातात. मग कन्व्हर्जन करण्यासाठी तुम्हाला हा टेबल रेफर करायचा आहे. आपले रेग्युलर नंबर्स 0 to 255 अवेलेबल आहेत आणि त्याचे डेसिमल नंबर्स कोणते यूज होतात त्याच्यासाठी रिलेटेड हेक्साडेसिमल नंबर्स, ऑक्टल नंबर्स आणि बायनरी नंबर्स याचा हा चार्ट आहे. ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन येतो तेव्हा हा चार्ट सुद्धा प्रोव्हाइड केलेला असतो. या चार्टच्या अकॉर्डिंग तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्ही जर बघितलं तर बघा एंड पर्यंत जर गेला ह्या चार्टच्या तर 255 ला एंड होतो याचा. हे बघा 255 त्याच्या रिलेटेड बायनरी नंबर, ऑक्टल नंबर आणि हेक्साडेसिमल नंबर हा इथे चार्ट दिलेला आहे. तर हा चार्ट एक्झॅक्ट लागतो आपल्याला कशासाठी, कन्व्हर्जन्स करण्यासाठी. म्हणजे सपोज आपल्याला डेसिमल नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला क्वेश्चन आला कन्वर्ट डेसिमल नंबर टू बायनरी नंबर, तर तुम्हाला तो वरचा चार्टही लागणार आहे आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचा असणार आहे.
मग आता काही नंबर्स असतात की ते डायरेक्ट चार्टवरनं तुमचे आन्सर्स येतात आणि काही असतात की त्याला आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. तर डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन जर आपल्याला बायनरी नंबरमध्ये करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेशन्स थ्रू सुद्धा जाऊ शकता. मग ते कसं 50. आता आपल्याला क्वेश्चन आलेला आहे की कन्वर्ट डेसिमल नंबर टू बायनरी नंबर आणि नंबर दिलेला आहे तुम्हाला 50. मग 50 हा नंबर दिलेला आहे. तर कशामध्ये कन्वर्ट करायचंय आपल्याला? डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन बायनरी नंबर मध्ये करायचंय. म्हणजे आपल्याला बायनरी नंबर म्हणजे काय आहे? बेस 2. म्हणजे तुम्हाला जो हा डेसिमल नंबर आहे त्याला डिवायडेड बाय 2 करावं लागणार आहे. कुठपर्यंत 2 करायचं? की जोपर्यंत त्याचा क्वेश्चन 0 येत नाही तोपर्यंत डिव्हायडेशन कंटिन्यू चालू ठेवायचं. आणि इकडे आपला रिमाइंडर राहणार, एक तर 0 तरी राहील नाही तर 1 तरी राहील. हे बघा 50 डिवायडेड बाय 2. आन्सर किती आलं? 25. म्हणजे क्वेश्चन किती राहिला? 25. कसा? 2 2 जा 4, रिमेनिंग 1 म्हणजे 10 राहतात आपले, बरोबर. आणि 2 5 जा 10. 25 क्वेश्चन राहिला आहे आणि त्याचा रिमाइंडर किती राहिलेला आहे? 0. म्हणजे 50 ला 2 ने कम्प्लीट डिवाइड झालेला आहे म्हणून त्याचा रिमाइंडर 0 राहिलेला आहे. मग आता हा जो 25 आलेला आहे तो अगेन डिवायडेशनला घ्यायचा. कुठपर्यंत घ्यायचंय? जोपर्यंत तो नंबर 0 होत नाही तोपर्यंत. नंतर आपल्या 25 ला जेव्हा आपण 2 ने डिवाइड करतो तेव्हा 12 राहतात. इथे रिमेनिंग किती राहत आहे? 1 राहत आहे. आफ्टर दॅट आउटपुट मध्ये क्वेश्चन मध्ये किती राहिलं आपलं? 12. मग 12 ला अगेन 2 ने डिवाइड करायचं. 6 राहतात. अप टू 3 डिवायडेड बाय 2. 1 राहतोय, बरोबर. आणि मग 1 डिवायडेड बाय 2 ते 0 पॉइंट येणार आहे. तिथून पुढे आपल्याला भाग लावता येणार नाही. बऱ्याच वेळेला तुमचं आउटपुट 0 पॉइंट मध्ये येईल आणि बऱ्याच वेळेला तुमचं आउटपुट डायरेक्टली 0 येईल. म्हणजे काय आहे की आपल्याला 1 आला की तिथून पुढची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? डायरेक्टली 0 ची. आणि सपोज जसं आता इथे 6 आहे आणि 6 लाच एंड झाला सपोज, तर मग एंडिंगला किती राहणार आहे? तुमचा 0 राहणार आहे. मग त्यावेळेला गरज नाहीये तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची. म्हणजे क्वेश्चन जोपर्यंत तुमचा 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला डिव्हायडेशन कंटिन्यू करायचं आहे. हे रिमाइंडर्स आलेले आहेत, बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला बायनरी नंबर डिस्प्ले करायचा असतो म्हणजे आउटपुट, त्यावेळेला तुम्ही कसं करणार आहात? रिव्हर्स ऑर्डरनी. म्हणजे डिव्हायडेशन आपण कसं केलं? 50 डिवायडेड बाय 2, 25 डिवायडेड बाय, त्याच्या पुढे रिमाइंडर प्रोव्हाइड केला. हा रिमाइंडर किती आला आपला? 0 1 0 0 1 1. आणि तुम्हाला बायनरी नंबर लिहिताना कसा लिहायचा आहे? 1 1 0 0 1 0. रिव्हर्स ऑर्डरनी लिहायचं आहे. हे झालं तुमचं डेसिमल नंबरचं बायनरी नंबर मध्ये कन्व्हर्जन. डेसिमलचं बायनरी मध्ये करायचंय, बरोबर. डेसिमल नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. कशामध्ये कन्वर्ट करायचंय? बायनरी मध्ये. बायनरी म्हणजे बेस 2. म्हणजे त्या नंबरला आपल्याला 2 नी डिव्हाइड करायचंय. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचा क्वेश्चन 0 राहत नाही तोपर्यंत. सपोज डेसिमल नंबर आपल्याला पॉइंट मध्ये आला, कारण की डेसिमल नंबर पॉइंट्स मध्ये पण असू शकतात ना, कॉम्बिनेशन म्हणजे फ्लोटिंग पॉइंट्सचं. तर जर तसं जर झालं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? इंटिजर पार्ट सेपरेट करायचा आणि फ्रॅक्शनल पार्ट सेपरेट करायचा. इथे बघा 79.375 हा आपला डेसिमल नंबर आहे. आता आपण काय केलं? त्याचा इंटिजर पार्ट सेपरेट करून टाकला 79. आफ्टर दॅट फ्रॅक्शनल पार्ट सेपरेट करून टाकला 0.375. सेम रूल, इंटिजर पार्टला 2 ने डिव्हाइड करायचं. कुठपर्यंत आपण डिव्हाइड करणार आहे? जोपर्यंत क्वेश्चन 0 येत नाही तोपर्यंत. आणि रूल प्रमाणे त्याला रिव्हर्स ऑर्डरनी राईट करून घ्यायचं. म्हणजे कसं? 1 0 0 1 1 1 1. मी इथे डायरेक्शन दाखवली आहे बघा. हा झाला आपल्या इंटिजर पार्टचा बायनरी कन्व्हर्जन. आता आपला डेसिमल पार्ट आलाय, बरोबर. मग आता ह्या डेसिमल पार्टचं करायचं काय? फर्स्ट ऑप्शन, 2 वेज आहेत तुम्हाला क्वेश्चन पार्ट, जो फ्रॅक्शनल पार्ट आहे या फ्रॅक्शनल पार्टचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. फर्स्ट पार्ट तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता.
फर्स्ट मल्टिप्लिकेशन 0.375 इंटू 2, आउटपुट मध्ये किती आलं 0.75. अगेन 0.75 चं मल्टिप्लिकेशन करायचं जोपर्यंत होल नंबर येत नाही, म्हणजे इथे कसं आलेला आहे 3.00, मग इथे कदाचित तुमचं आउटपुट 1.00 येईल, 2.00 येईल, 5.00 येईल, म्हणजे जो फ्रॅक्शनल पार्ट आहे आपला तो 00 येत नाही तोपर्यंत त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1.5 इंटू 2 केलं, इथे आलं 3.00 आणि हे त्याचं आउटपुट. आता हे आउटपुट कसं आलेलं आहे, हे जे आलंय ना 0 1 1, हे कसं आलेलं आहे हे बघा. हा 0 घेतलाय इथून इंटिजर पार्ट, इथे आहे 1 म्हणून इथे 1 घेतलेला आहे, आणि इथे आहे 3 म्हणून इथे पण 1 घेतलेला आहे, कारण की बायनरी नंबर हा 0 आणि 1 चं कॉम्बिनेशन असतं. जर तुमचा इथे जे मल्टिप्लिकेशन येतंय, ह्या मल्टिप्लिकेशन मधला जो इंटिजर पार्ट आहे हा जर 0 असेल तर आउटपुट मध्ये 0 द्यायचं, आणि अदर दॅन 0 नंबर असेल 1 2 3 4 5 कोणताही नंबर असू द्यात तर इकडे आउटपुट मध्ये 1 प्रोव्हाइड करायचा. लक्षात घ्या, 0 असेल तर 0 आणि अदर दॅन 0 नंबर असेल इंटिजर पार्ट मल्टिप्लिकेशन म्हणून आलेला आउटपुटचा तर त्याला 1 प्रोव्हाइड करायचा. आणि नेक्स्ट हे बघा, हा सेकंड वे आहे कन्व्हर्जनचा. टेबल ड्रॉ करून घ्यायचा, नाही केला तरी चालेल. 375 फ्रॅक्शनल पार्ट राईट डाऊन करायचा, त्याला इंडेक्सिंग प्रोव्हाइड करायची. -1 पहिला जो नंबर आहे 3 ला -1 द्यायचा, 2 ला -2 आणि जो 7 ला -2 आणि 5 ला -3, -1 -2 -3. जर पुढे आपला अजून एक नंबर असता सपोज 2 तर आपण त्याला -4 दिला असतं, त्याच्या पुढे अजून नंबर असता तर -5 दिला असतं. असं सिक्वेन्शियली निगेटिव्ह नंबर्स तिथे अप्लाय करायचे. आणि डिव्हायडेशन करायचंय आपल्याला, ते कसं करणार आपण, -1 मॅथमॅटिकल रूल लक्षात घ्या, 1 डिवायडेड बाय 2^1. हा जो रेस टू आलेला आहे ना 1 तो कुठून आलेला आहे, इथून -1 च्या इथून, इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. 2^1 किती येतात, 2 येतात. आफ्टर दॅट -2 ला कन्वर्ट कसं करणार आहे, 1 डिवायडेड बाय 2. 1 डिवायडेड बाय 2 कॉमन आहे, बायनरी मध्ये करायचंय म्हणून 2, 1 डिवायडेड बाय 2. आणि हे जे रेस टू येतात, रेस टू 2 आलंय, हा कुठून आलेला आहे, इथून. -2 ला इथे काय केलेलं आहे आपण, रेस टू 2. आणि नेक्स्ट आहे 1 डिवायडेड बाय 2 आणि 2 ला रेस टू आपण किती केलेला आहे, -3. 1 डिवायडेड बाय 2^1 1/2. 1 डिवायडेड बाय 2^2 1/4. 1 डिवायडेड बाय 2^3 1/8. आफ्टर दॅट काय करायचंय आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचंय. कुठलं मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला, थ्री इंटू 1 डिवायडेड बाय 2. आता इथे जे मायनस आहेत, हा -1 इंडेक्स आहे, इथे -2 इंडेक्स आहे आणि इथे -3 इंडेक्स आहे. मॅथमॅटिकल रूल प्रमाणे ज्या वेळेला आपण त्याला डिवाइडच्या पार्ट मध्ये घेतो त्यावेळेला त्याचा मायनस पार्ट निघून जातो, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या इथे निगेटिव्ह नंबर जरी दिलेले असतील तुम्ही -1 -2 अँड -3, तरी सुद्धा तुम्ही जेव्हा त्याला डिवायडेशन मध्ये घेणार आहात त्यावेळेला ते पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये कन्वर्ट होतात. हा रूल फक्त डोक्यामध्ये ठेवा की इथे जरी तुम्ही मायनस आणि मायनस नाही इथे दिलं तरी पण चालेल, पण रूल प्रमाणे आपल्याला जो फ्रॅक्शनल पार्ट आहे ह्या फ्रॅक्शनल पार्टला इंटिजर मध्ये जर आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर निगेटिव्ह इंडेक्सिंग आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. आणि मग ज्या वेळेला आपण त्याला डिव्हायडेशन पार्ट मध्ये घेतोय म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 आणि ह्याला आपल्याला रेस टू करायचंय, बरोबर. मग त्यामुळे बाय ऑटोमॅटिकली ते काय होणार आहे, -1 निघून जाणार आहे, म्हणजे मायनस सिम्बॉल निघून जाणार आहे आणि तो डायरेक्टली त्याचा रेस टू पार्टला तो अप्लाय होईल. सेम तसंच -2 चा इथे मायनस निघून गेलेला आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर नाहीये अवेलेबल,
डायरेक्टली तुम्ही कोणता नंबर इथे घेणार आहात, 2 पॉझिटिव्ह नंबर. सेम तसंच -3चं सुद्धा त्याचा निगेटिव्ह साईन निघून जाईल आणि तो रेस टू झाल्यानंतर काय होईल, पॉझिटिव्ह नंबर. त्यामुळे इथे मायनस घ्यायचं नाही आणि मायनस घेतलं नाही घेतलं तरी फरक पडणार नाहीये, कारण की 2 तुम्ही केलं, आउटपुट मध्ये काय येणार आहे, 2 येणार आहे. 2 तुम्ही केलं तर 2 × 2 किती येतात, 4 येतात. आणि 2 चं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, 2 × 2 × 2 म्हणजे किती आले, 8 आले. ज्या वेळेला तो डिवाइड पार्ट मध्ये जातो तेव्हा त्याचा निगेटिव्ह साईन निघून जातं. आणि मग इथे आपल्याला करायचंय ऍक्च्युअल नंबर्सनी मल्टिप्लिकेशन, 3 × 1 / 2. आता हे 3 कुठून आलेलं आहे, आपल्याकडे ऑलरेडी फ्रॅक्शनल पार्ट आहे, 3, 7, 5, तो 3 आहे हा. नंतर आहे 7 × 1 / 4 and 5 × 1 / 8. ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून डिवायडेशन करायचंय आपल्याला. 3 / 2, 7 / 4, 5 / 8. यांचं जेव्हा डिवायडेशन करू त्यावेळेला आपल्याला असा नंबर मिळेल, 1.5, 1.75 आणि 0.625. रूल प्रमाणे 0 असेल, 0 पॉइंट जर असेल तर 0 कन्सिडर करायचा, अदर दॅन 0 नंबर असेल तर 1 कन्सिडर करायचा. आणि लिहिताना जसं आपण इथे रिव्हर्स ऑर्डरनी लिहितो तसं इथे डायरेक्टली लिहायचं, इथे रिव्हर्स ऑर्डरची गरज नाहीये. हा डिफरन्स आहे. दोन्ही वेद सोपे. इथे मल्टिप्लिकेशन करायचंय, कुठपर्यंत तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहे, जोपर्यंत त्याचा फ्रॅक्शनल पार्ट 0 येत नाही तोपर्यंत. आणि इथे डिवायडेशन करायचंय, इथे डायरेक्टली आहे 375. आपल्याकडे 3 डिजिट्स आहेत, त्याला इंडेक्सिंग अप्लाय करायची, -1, -2 आणि -3. पुढे नंबर्स असतील तसंच कंटिन्यू होणार आहे, -4, -5. आणि आफ्टर दॅट आपल्याला डिवायडेशन करायची. जे आपल्या इंडेक्सिंग आहेत -1, -2, -3 ते पॉवरला जाणार आहे, 2 ची पॉवर होणार आहे -1. इथे सुद्धा 2 ची पॉवर -2 होणार आहे आणि इथे 2 ची पॉवर -3, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन आहे पॉझिटिव्ह नंबर मध्ये होणार आहे. आणि आफ्टर दॅट मग इथे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला डिवायडेशन करायचं आहे, जो आपला ऍक्च्युअल नंबर आहे त्याने. दोन्हीपैकी कोणताही वे तुम्ही यूज करू शकता फ्रॅक्शनल पार्टसाठी, मल्टिप्लिकेशनचा किंवा डिवाइड मल्टिप्लिकेशनच्या कॉम्बिनेशनचा. आणि नंतर मग ज्या वेळेला तुम्ही ऍक्च्युअल आउटपुट लिहिणार आहात ते कसं लिहिणार आहात, 79चं जे आपण वर कन्व्हर्जन केलंय बायनरी मध्ये तो नंबर लिहायचा, पॉइंट ऍज इट इज. आणि 375चं जे कन्व्हर्जन आहे तो इथे नंबर लिहायचा. त्यानंतर आहे, सपोज आपल्याला रिव्हर्स करायचं आहे, बायनरी नंबरचं डेसिमल नंबर मध्ये कन्व्हर्जन. बायनरी नंबरचं डेसिमल नंबर मध्ये ज्या वेळेला आपण कन्व्हर्जन करतो त्यावेळेला बघा, नंबर लिहून घ्यायचा बायनरी नंबर पूर्ण, 1011000101. बायनरी नंबरचं कन्व्हर्जन करायचंय, त्यामुळे बेस 2 हा जो 2 आहे हा सगळीकडे कॉमन येणार आहे. आणि इथे तो जर तुम्ही बघितलं, जी पॉवर आली आहे रेस टू, जी आलेली आहे रेस टू 2, ती कशी आलेली बघा, रिव्हर्स इंडेक्सनी आली आहे. एंड ह्याला इंडेक्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. जसा तुमचा बायनरी नंबर असणार आहे त्यानुसार त्याची पॉवर बदलणार आहे. 5 डिजिट नंबर असेल तर इथपर्यंतच एंड होईल. आपल्याकडे किती 8 डिजिट्स आहेत, त्याच्यामुळे एंड आपला कुठं झालेला आहे 2⁸ ला. आणि मग 2�0 = 1 असतं, 2⁻1 2 × 1 1, 2⁻2 मीन्स 2 × 2, 2⁻3 मीन्स 2 × 2 × 2. 2चं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, 2चं 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन, 2चं 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन, सेम असंच अप टू 2चं 8 टाइम मल्टिप्लिकेशन. आणि जे मल्टिप्लिकेशन होऊन येईल ते आपलं आन्सर. आणि आपल्याला कन्सिडर करताना मी हायलाइट्स केलेले आहेत रेड मार्कने बघा, जिथे 1 आहे ना, जिथे बायनरी डिजिट 1 आहे तेच आउटपुट्स कन्सिडर करायचे, म्हणजे 1, 4, 32, 64 and 2, 5, 6. आणि ह्या नंबर्सची ऍडिशन करायची आणि ऍडिशन करून येणारा नंबर म्हणजे आपला डेसिमल नंबर.
जे 1 आहेत बायनरी नंबर मध्ये, जिथे जिथे 1 आहेत तेच आउटपुट कन्सिडर करायचं आहे. आणि ज्या वेळेला कॅल्क्युलेशन करणार आहे तेव्हा सगळे नंबर्स कन्सिडर करायचे आणि इथे एंड पासून चालू करायचंय 2⁻0 1 2 अप टू जिथे तुमचा शेवटचा नंबर आहे तिथपर्यंत. मग तो 7 असेल, 8 असेल किंवा 5 असेल. नेक्स्ट कन्व्हर्जन आहे डेसिमलचं, म्हणजे डेसिमल पॉइंट, फ्लोटिंग पॉइंटचं. बायनरी नंबरचं डेसिमल नंबर मध्ये कन्व्हर्जन करायचंय, पण बायनरी नंबर हा पॉइंट फॉर्मॅट मध्ये आहे. मग इथे पण सेम काय करणार आहात तुम्ही, इंटिजर पार्ट सेपरेट लिहून घ्यायचा आणि फ्रॅक्शनल पार्ट सेपरेट लिहून घ्यायचा. आणि इंटिजर पार्ट साठी वरचाच रूल, शेवटचा जो डिजिट आहे 1 त्याला 2⁻0 1 2 अँड 3, तर इथे जेवढे आहेत तेवढेच तुम्ही देणार आहात. आणि आफ्टर दॅट जे फ्रॅक्शनल पार्ट आहेत, सेम रूल 2⁻1 2⁻2 2⁻3 अँड 2⁻4. मग ह्यांचा ऍक्च्युअली 2⁻1 म्हणजे काय असतं, 1 डिवायडेड बाय 2⁻1. 2⁻2 म्हणजे काय असतं, 1 डिवायडेड बाय 2⁻2. 2⁻3 म्हणजे काय असतं, 1 डिवायडेड बाय 2⁻3. आणि 2⁻4 चा मिनिंग काय होतो मॅथमॅटिकल मध्ये टर्म मध्ये, 1 डिवायडेड बाय 2⁻4. हा मॅथमॅटिकल रूल आहे, लक्षात घ्या. 2⁻1 म्हणजे 1 डिवायडेड बाय 2⁻1. 2⁻2 म्हणजे 1 डिवायडेड बाय 2⁻2 अँड सो ऑन. सेम मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं पॉवरचं आणि नंतर डिवायडेशन करून आलेला आउटपुट. आणि रूल प्रमाणे जिथे जिथे 1 आहेत तेच फक्त कॅल्क्युलेशनला कंटिन्यू करायचे आणि ऍडिशन करून आलेला आउटपुट लिहून काढायचं. नंतर आहे ऑक्टल नंबरचं बायनरी नंबर मध्ये कन्व्हर्जन. ऑक्टल म्हणजे 8 आणि बायनरी म्हणजे 2. आता ऑक्टल नंबरचं जर बायनरी मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर नंबर लिहून घ्यायचा. वरती जो आपण चार्ट दिलेला आहे कन्व्हर्जनचा चार्ट, तिथे 3 ह्या ऑक्टल नंबरच्या पुढे कोणता बायनरी नंबर आहे तो लिहून काढायचा. सोपं हे सगळ्यात सोपं ऑक्टल टू बायनरी कन्व्हर्जन आहे. 4च्या पुढे बायनरीचा कोणता नंबर आहे तो लिहून काढायचा. 5च्या पुढे बायनरीचा कोणता नंबर आहे तो लिहून काढायचा. कॉम्बिनेशन करून 0 1 1 1 0 0 1 0 1 हा आपला बायनरी नंबर. आणि सपोज इंटिजर फ्लोटिंग पॉइंट नंबर असेल तर इंटिजर पार्ट फ्रॅक्शनल पार्ट डिवाइड करून टाकायचा. आणि रूल सेम, 5च्या रिगार्डिंग बायनरी नंबर, 6 ऑक्टल नंबरच्या रिगार्डिंग बायनरी नंबर, 3 ऑक्टल नंबरच्या रिगार्डिंग बायनरी नंबर, आफ्टर दॅट 5च्या रिगार्डिंग बायनरी नंबर, आणि तो राईट डाऊन करायचा. वरती जो टेबल दिलाय त्याला रेफर करायचं ऑक्टल टू बायनरी कन्व्हर्जन साठी. त्यानंतर आहे बायनरी नंबर टू ऑक्टल नंबर. ऑक्टल टू बायनरी पाहिलं आपण, आता बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन. बायनरी टू ऑक्टल कन्व्हर्जन साठी तुमच्या नंबरला 3 मध्ये डिवाइड करून घ्यायचं. एंड पासून स्टार्ट करायचा. 1 1 0 हा एक ऑक्टल बायनरी नंबर, 0 1 1 हा एक बायनरी नंबर, आणि 1 0 त्याला 0 लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल. म्हणजे आपला जर तुम्ही 0 लावताय तर तो नंबर कसा येणार आहे, 3 डिजिट्स आहेत बरोबर, आणि इथे आपले 2च आहेत म्हणून आपण 1 0 लावलेला आहे. सपोज आपल्या एंडिंगला फक्त 0च राहिला असता तर आपण किती झिरोज लावले असते, 2 झिरोज लावले असते. इथे एकच नंबर कमी पडतोय म्हणून 1 0 लावलेला आहे. आणि ते जे ग्रुप केलेले आहेत ते ग्रुप्स लिहून घ्यायचे. नेक्स्ट स्टेप 2⁻0 2⁻1 आणि 2⁻2 वरती आपण केलेलं आहे सेम त्याच वेनी. हा 0th इंडेक्स, ही फर्स्ट इंडेक्स आणि ही सेकंड इंडेक्स. आणि ह्या 0th इंडेक्सला 2⁻2 करायचं आहे आपल्याला. 2⁻0 2⁻1 2⁻2 सेम तोच रूल. 4 + 2 + 1 4 + 2 + 1 4 + 2 + 1 इथे सगळीकडे सेमच येणार आहे. आणि इथे मात्र आपल्याला काय करायचंय, जिथे 1 आहे तोच नंबर कन्सिडर करायचा. इथे 1 कुठे होतं, 2 ला होतं. इथे कुठे होतं, 2 and 1 ला आहे. आणि इथे पण 2 and 1 ला आहे. आणि आलेला नंबर म्हणजे आपला ऑक्टल नंबर 233. 3चं ग्रुपिंग करायचं आहे लक्षात ठेवा, आणि एंडनी चालू करायचंय. ग्रुपिंग करायचंय 3 डिजिट्सचं आणि एंडनी चालू करायचंय. आणि शेवटचा डिजिट जर राहत असेल 1 किंवा 2, 1 राहत असेल तर 2 झिरोज ऍड करायचे,
2 डिजिट्स राहत असतील तर 1 झिरो ऍड करायचा, कारण की 3चा ग्रुप फाउंड झाला पाहिजे. त्यानंतर बघा इथे पण सेम रूल, ग्रुपिंग 3च करायचंय ऑक्टल टू बायनरी साठी. ऑक्टल नंबर साठी 3 डिजिट्सचं ग्रुपिंग करायचंय बघा. इंटिजर पार्टचं एंड पासून चालू करायचं, म्हणजे कसं ग्रुपिंग होणार आहे आपलं 101 हा एक पार्ट होणार आहे, त्यानंतर 100 म्हणजे 001 हा एक पार्ट होणार आहे, आणि त्यानंतर एकच डिजिट राहतंय बघा इथे, म्हणजे आपला पार्ट कसा येणार आहे 001. आणि इकडे बघा फ्रॅक्शनल पार्ट साठी स्टार्ट पासून काउंट करायचे, म्हणजे पहिला डिजिट कुठला आला आपला 010, म्हणजे हा 010, आणि एंडिंगला फक्त 1 राहतोय, म्हणजे काय येणार आहे 100. 2 झिरोज आपल्याला एंडला ऍड करायचे, आणि इंटिजर पार्ट साठी जर रिमेनिंग राहतंय तर ते सुरुवातीला ऍड करायचे. आणि डायरेक्टली तुम्ही बघू शकता 001 ला जो बायनरी नंबर आहे त्या 001 ला बायनरी नंबरच्या पुढे कोणता ऑक्टल नंबर आहे चार्टचा यूज करून तुम्ही करू शकता. आणि चार्टचा जरी वापर नसेल करायचा तर जो आपण इथे रूल वापरला आहे तोच रूल तुम्ही इथे वापरू शकता सेम. विथ कॅल्क्युलेशननी जायचं असेल तरी जाऊ शकता, विदाउट कॅल्क्युलेशननी जायचं असेल तर चार्टचा वापर करायचा. नंतर आहे हेक्साडेसिमल नंबर टू बायनरी कन्व्हर्जन. हेक्साडेसिमल नंबर 2 नंबरचं कॉम्बिनेशन असतं, एक डेसिमल नंबर्स 0 to 9 आणि ABCD अप टू F, A to F. हे पण खूप सोपं आहे. 3 हा हेक्साडेसिमल नंबरच्या पुढे कोणता बायनरी नंबर हे चेक करायचं. 4 डिजिट असतात हेक्साडेसिमल, लक्षात ठेवा. A च्या रिगार्डिंग, B च्या रिगार्डिंग आणि 2 च्या रिगार्डिंग. म्हणजे सपोज 3 तिथं 011 असेल तर सुरुवातीला 1 झिरो ऍड करून टाकायचा. ओनली 11 असेल तर 2 झिरोज ऍड करणार आहे तुम्ही. जसं इथे बघा 010 हे वरती आहे, आपण 1 झिरो इथे ऍड केलेला आहे. टेबलचा वापर करून इथे करायचा आहे आणि डायरेक्टली तो नंबर लिहून काढायचा. त्यानंतर आहे बायनरी नंबर टू हेक्साडेसिमल नंबर. बायनरी नंबरचं जर हेक्साडेसिमल मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 4 डिजिट मध्ये कॉम्बिनेशन करायचंय. ऑक्टल नंबरचं 3 डिजिट्स मध्ये कॉम्बिनेशन करायचंय. तसं हेक्साडेसिमलचं 4 डिजिट्स मध्ये. हे घ्या, शेवटचे 4 डिजिट्स अप टू करायचं, आणि जो शेवटचा 1 राहतोय तिथून पुढे तुम्हाला 3 शून्य ऍड करावे लागतील, आणि केले तरी पण तुमचा हेक्साडेसिमल नंबर सेमच येणार आहे, नाही केलं तरी सेम येणार आहे. इथे काय येणार आहे 0 3 टाइम्स 0 आणि 1. आणि त्याच्या रिगार्डिंग आपला जो वरती टेबल दिला आहे त्या टेबलमध्ये कोणता हेक्साडेसिमल नंबर आहे तो नोट डाऊन करायचा. आता ऑक्टल टू हेक्साडेसिमल नंबर कन्व्हर्जन करायचं असेल तर इथे 2 पार्ट्स मध्ये डिव्हायडेशन पडतं. पहिलं ऑक्टल नंबरचं बायनरी नंबर मध्ये कन्व्हर्जन करायचं. वरती जसं केलं होतं सेम त्याच रूलनी ऑक्टल टू बायनरी आणि बायनरी टू हेक्साडेसिमल. आताच बघितलं आपण बायनरी नंबरचं हेक्साडेसिमल नंबर मध्ये 4 डिजिट्स मध्ये त्याला डिवाइड करायचं, आणि जो सिंगल पहिला 4 डिजिट आहे त्याच्या रिगार्डिंग हेक्साडेसिमल नंबर टेबल मध्ये चेक करायचा. आणि इथे पण सेम तसंच 3 च्या रिगार्डिंग कोणता बायनरी नंबर आहे आपण हा इथे चेक करणार आहे. 2 पार्ट्स मध्ये डिवायडेशन होतं बघा, ऑक्टल टू हेक्साडेसिमल, ऑक्टल टू बायनरी अँड देन बायनरी टू हेक्साडेसिमल. नंतर आहे ऑक्टल नंबर टू डेसिमल नंबर. ऑक्टल टू डेसिमल मध्ये कन्व्हर्जन करायचंय. बेस 8, ऑक्टल नंबरचा बेस कुठला असतो 8. नंबर लिहून घ्यायचा 3 4 5 आणि 3 into 8 raised to 1. 8 हा बेस सगळीकडे सेम राहणार आहे, इंडेक्स एंड पासून चालू होते. 8 raised to 0, 8 raised to 1 आणि 8 raised to 2. मल्टिप्लिकेशन करून जे आउटपुट येईल ते इथे प्रोव्हाइड करायचं, ऍडिशन करायची सगळ्यांची. पुढचे कन्व्हर्जन सोपे आहेत, क्रिटिकल नाहीयेत. सुरुवातीलाच फक्त मेन कन्व्हर्जन तुम्हाला एकदा जमले की तिथून पुढचे कन्व्हर्जन सगळे सोपे आहेत. हेक्साडेसिमल नंबर टू डेसिमल नंबर.
डेसिमल नंबरचा बेस 10 असतो. एबीसीचा आपल्याला कन्व्हर्जन करायचंय. ए च्या रिगार्डिंग कोणता नंबर आहे तो लिहून घ्यायचा. 10, 11 आणि 12. म्हणजे ए म्हणजे कुठला आपला रेग्युलर डिजिट कुठला आहे? 9 नंतर आपला ए चालू होतो, बरोबर? मग 9 नंतर ए चालू होतो. मग 9 नंतर ए म्हणजे तो नंबर कुठला आहे? 10. बी म्हणजे 11, सी म्हणजे 12. आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं बेस 16 नी. इंडेक्स पण बघा सेम द्यायची. आणि त्यानंतर आहे हेक्साडेसिमलचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन. डायरेक्टली टेबलचा वापर करून हे करायचंय. बी च्या रिगार्डिंग बायनरी नंबर